हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक दिनांक 30/7/2024. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी आधी लव जिहाद विरोधी कायदा करा. दादर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात मागणी. उरणमधील यशस्वी शिंदेची निर्घृण हत्या करणाऱ्या लव जिहाद्याला भर चौकात फाशी द्या. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे. मात्र सध्या लव जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. लाडकी बहीण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या. बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ 30 जुलै या दिवशी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली. उरण येथील कुमारी यशस्वी शिंदे वय 22 हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कुमारी यशस्वीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही यावेळी करण्यात आली. हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात वज्रदल, मनसे, मानवसेवा प्रतिष्ठान, श्रीराम मित्र मंडळ धारावी, हिंदू जनजागृती समितीची रणरागिणी शाखा, सनातन संस्था आदी संघटनांचे कार्यकर्ते तसेच भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आदी उपस्थित होते. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह महिला, युवती आणि धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. या प्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. यावेळी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनांवर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. महाराष्ट्रातून वर्ष 2019 ते 2021 या 3 वर्षाच्या कालावधीत 1 लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे काही षडयंत्र तर नाही ना? लव जिहादचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली. उरण पनवेल मार्गावरील NI हायस्कूलच्या समोर राहणारी यशस्वी शिंदे हिचे उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळील अज्ञातस्थळी तिचे स्तन कापून तिच्या गुप्तांगावर वार केलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे. नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळडायगर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि हिंदू युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. ही केवळ पहिली घटना नसून श्रद्धा वालकर, रुपाली चंदन शिवे, सोनम शुक्ला या अनेक हिंदू मुलींना लक्ष्य करण्यात आलेले आहे. हिंदू महिलांसह जनतेमध्ये लव जिहाद प्रकरणाविषयी रोष व्यक्त होत असून अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार कधी ठोस पाऊल उचलणार, असा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित केला. राज्यात दिवसेंदिवस महिला मुलींवर वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर अँटी रोमिओ स्क्वॉडसारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. मुसलमान युवक आणि हिंदू युवती यांच्या प्रेम प्रकरणांच्या तक्रारी लव जिहाद म्हणून नोंदवल्या जाव्यात. तसेच या प्रकरणात काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या. महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई. लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. यशस्वी ही फक्त उरण मधली नाही, तर ही तुम्हा आम्हा प्रत्येकाची मुलगी आहे, तुम्हा आम्हा प्रत्येकाची बहीण आहे आणि म्हणून तिची अशी निर्घृणपणे हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे. म्हणूनच यशस्वीची हत्या करणाऱ्याला फाशी द्या, फाशी द्या. यशस्वीची हत्या करणाऱ्याला फाशी द्या, फाशी द्या. महाराष्ट्राचं शासन महिलांना लाडकी बहीण योजने माध्यमातून 1,500 रुपये देतं, पण आमच्या जीविताचं रक्षणाचं काय, आमच्या सुरक्षिततेचं काय? आमचे 35 तुकडे व्हायला पाहिजेत का? यशस्वीच्या देहाची जशी विटंबना झाली तशी आमच्या महिलांची, आमच्या बहिणींची, मुलींची विटंबना व्हायला पाहिजे का? आपण तोपर्यंत वाट बघणार आहोत का? मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करते, विनंती करते की लव जिहाद कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात आला पाहिजे. यशस्वीच्या बाबतीत झाला तो लव जिहादच आहे.
आतापर्यंत ज्या मुलींची अशी हत्या झालेली आहे तोही लव जिहादच आहे.